पुणेकरांच्या जिभेवर ज्यांनी 25 वर्ष अविरत चव ठेवली असे सुकांता हॉटेलचे विजयकुमार मर्लेचा यांना आपण आज तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर भेटणार आहोत। दुसऱ्या दिवशी मी जेव्हा हॉटेलमध्ये गेलो 11 वाजता माझ्याकडे 8-10 गृहिणी आल्या आणि आमचे पैसे गेले, आमचे बँक खाते साफ झाले असे तक्रार आमच्याकडे आली। कॉम्प्युटर आपण स्वतःच व्हायचं असा एक आमचा स्वतःचा मान। बरोबर पुणे म्हणतात ना, पुणे तिथं काय उणे, पुणे जे खपतं उगवतं ते अख्ख्या भारतात खपतं अशी म्हण आहे। तुळशीबागेचा गणपती आला, तुळशीबागेचा गणपती आला, महागणपती आला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट यंदाच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करीत आहे। या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने अनेक विविध उपक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, तुळशीबाग आणि व्यापारी यांचं एक अतूट नातं आहे आणि त्याच अनुषंगानं तुळशीबाग मंडळाने तुळशीबाग व्यापारी कट्ट्याचं आयोजन केलेलं आहे। खरं तर पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर असेल, आता IT हब म्हणजे माहिती तंत्रज्ञानाची ओळख पुण्याची होत चाललेली आहे। परंतु पुणे शहर हे व्यापारी आणि उद्योगपतींचं पण शहर आहे। अनेक व्यापारी आणि उद्योगपतींनी पुण्याचा हा नावलौकिक पुण्यात नव्हे तर देशात नव्हे तर परदेशात सुद्धा नेलेला आहे। अशाच काही व्यापाऱ्यांची यशोगाथा आपण या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती उलगडणार आहेत। खरं तर पुणेकर हे चोखंदळ आहेत, पुणेकर हे खवय्ये आहेत आणि पुणेकर ज्याला दाद देतात त्याला सर्व मान्यता या देशामध्ये मिळली जाते। अशीच पुणेकरांच्या जिभेवर ज्यांनी 25 वर्ष अविरत चव ठेवली असे सुकांता हॉटेलचे विजयकुमार मर्लेचा यांना आपण आज तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर भेटणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। खरं तर सुकांता नाव हे पुण्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला एकदम सुपरिचित नाव आहे आणि पुणे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे पुणे शहरातील नागरिक हे अत्यंत चोखंदळ आणि खवय्ये आहेत आणि अशा चोखंदळ पुणेकरांच्या जिभेवरती आपण गेले 25 वर्षाहून अधिक आपली चव ठेवण्यात यशस्वी झालात। तर ह्या यशामागचं रहस्य काय आहे? यशामागचं रहस्य असं की आपण पुणेकरांच्या प्रत्येक चवीला बारीक सारीक गोष्टीला सुद्धा लक्ष दिलं। म्हणतात ना, पुणे तिथं काय उणे, पुणे जे खपतं उगवतं ते अख्ख्या भारतात खपतं अशी म्हण आहे। त्याप्रमाणे आपण जे चवीच्या बाबतीत इतके काय चोखंदळ ठेवले आणि खरं हे शिकलो आम्ही ग्राहकापासूनच। प्रत्येक ग्राहक काय ना काय कसर काढतच असतो, अहो आज मीठ जास्ती हो, आज जरा मीठ कमी लागलं, आणि मग त्यावेळेला आपल्या काही चुका लक्षात येतात आणि त्यातनं सुधारणा करत आपण ती पुणेकरांची जी चव आहे ती कंटिन्यू ठेवायचा सातत्याने प्रयत्न केला आहे। पण सर ह्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे सुकांताला येऊन माझ्या अंदाजे 25 वर्ष झाली असतील, पण त्यापूर्वीचा बिझनेस आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कसं काय आलात? मी अगदी सुरुवातीला कापड धंद्यात होतो। आपल्याला सगळ्याला माहिती असेल, लाल महलजवळ विजय क्लॉथ एम्पोरियम असं माझं एक कापडाचं दुकान होतं। त्या कापडाच्या दुकानातनं माझ्या आयुष्याच्या व्यापाराची सुरुवात झाली। ज्या वेळेला आम्ही घरी, वाडा आमचा 100 उंबऱ्याचा, त्यामुळं वाड्यातल्या प्रत्येक घरातली चव, कारण आपल्याकडं पद्धत होती वाड्या संस्कृतीमध्ये शेजारची भाजी आपल्याकडे यायची, आपली भाजी शेजाऱ्याकडे जायची आणि ते वेगवेगळ्या चवीचं मला ते वाड्यातनं तो अनुभव मिळाला। आणि ती जी चव आहे ती चव आमच्या आईने खास करून सुरुवात केली आणि आई सातत्याने स्वयंपाकात, प्रत्येकाची आई ही निपुण असतेच, प्रश्नच नाही। प्रत्येकाची आई स्वयंपाकात अगदीच, म्हणजे आपण प्रत्येकजणाच्या आईच्या हातचं खाऊनच मोठे झालेलं आणि आज इथपर्यंत आलेलं आहे। त्यामुळं आईच्या हातची चव आणि त्यानंतर मग आईने हळूहळू कसं केलं की घरात आमच्या शेजारी शिवाजी मराठा हायस्कूलचे क्लार्क राहत होते, देशमुख म्हणून। ते एक दिवशी आईनं म्हटले, मामीजी, आमच्या आईला मामीजी म्हणायचे, मामीजी तुम्ही फार चांगला स्वयंपाक करता, मला असं वाटतं की तुम्ही आमच्या मुलांच्या 2000 लोकांचा नाश्ता करून द्यावा।
आणि तिथून ती सुरुवात झाली की त्या नाश्त्याची सुरुवात झाली आणि तो नाश्ता एवढा आवडला आणि त्या शिवाजी मराठा एवढं मोठं आहे सोसायटी किंवा हायस्कूल आणि तिथले सगळे शिक्षक आणि त्या सगळ्यांनी आम्हाला कामं द्यायला सुरुवात केली आणि त्यातून हळूहळू केटरिंगच्या व्यवसायाकडे मी वळालो. आपण जे आता नाव ठेवले सुकांता, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? सुकांता म्हणजे चांगली गृहिणी, चांगली स्त्री, चांगल्या गृहिणीच्या हा त्याचा अर्थ आहे. परंतु योगायोगाने माझ्या आईचं नाव कांताबाई वा, आणि माझ्या मिसेसचं नाव सुशीला, असं सुकांता असा तो योगायोगाने नाव घडलं आणि एका चांगल्या गृहिणीचं नाव ते सातत्याने पुढं आलं. म्हणजे असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषामागं स्त्री असेल तर तो यशस्वी 100% होतो. तुमच्या मागे 2 आहेत, म्हणजे सू म्हणजे तुमची पत्नी सुद्धा आणि कांता म्हणजे तुमची आई सुद्धा. त्यामुळे तुमचा यशाचा मार्ग एकदम सुकर झाला असं मला वाटतं. अगदी अगदी. खरं तर आता आपण सोशल मीडियाचा वापर करतोय, जमाना बदलत चाललाय आणि खूप ट्रेंड चाललाय. परंतु ह्या सोशल मीडियाचा आपल्याला पण एक जरा फटका बसला होता, कारण फेसबुकवरती एक अशी जाहिरात यायची की सुकांताची थाळी 1वर 1 फ्री आहे. तर त्यामध्ये किती तथ्य होतं? सुकांताच्या थाळीचा एवढा गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला की अक्षरशः लाखो रुपयाची फसवणूक यातून घडली गेली की एकाला 1 फ्री, 10 रुपये भरा, अशी एक जाहिरात कुणीतरी सुरुवात केली. आणि मला दुसऱ्या दिवशी मी जेव्हा हॉटेलमध्ये गेलो 11 वाजता माझ्याकडे 8-10 गृहिणी आल्या आणि आमचे पैसे गेले, आमचे बँक खाते साफ झाले असे तक्रार आमच्याकडे आली. अशा पद्धतीने ते एक सायबर गुन्हेगारी त्यातनं घडली गेली आणि सायबर गुन्हेगारी आता वाढतच चालली, आपण बघतोच प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तो जो काय प्रकार झाला त्यानंतर आम्ही अगदी टू बी अलर्ट राहिलो आणि आम्ही जाहिराती खाली लिहितो, आमची कुठलीही योजना नाही, आमची कुठलीही फ्री सवलत नाही, असा प्रत्येक जाहिरातीत दर रविवारी आता पेपरच्या जाहिरातीत माझा मेनू असतो. खरं तर पुणेकरांची आंबा खायची सुरुवात सध्या गेले 4-5 वर्ष मी बघतो आपल्यापासून सुरुवात होती. म्हणजे जर काय आमरस खायचा असेल पहिल्यांदा तर सुकांता गेले 2-2.5 महिने जोपर्यंत हा आंब्याचा सीझन असतो तोपर्यंत हापूस आंब्याचा रस काढून तो आपण आमरस म्हणून आपण देत असतात. तर हे सगळं गणित कसं जमवता? कसं झालं की जेव्हा आंब्याचा सीझन सुरू होतो त्यावेळेला आपण प्रत्येकाच्या घरात आमरसाचा सीझन सुरू झाला की प्रत्येकाच्या घरात आपण आंबा हा येतोच आणि आमरस हा आवडीचा विषय. तो माझ्या मुलांनी पण लक्षात घेतला की आंबा हा विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि आम्ही सुकांतातला आमरसाची थाळी सुरू केली आणि ती इतकी काय लोकप्रिय झाली की विचारता सोय दे. हे पुणेकरांना मी सॅल्यूट करतो. आमरसप्रमाणे तुमची सीताफळ रबडी असेल, स्ट्रॉबेरी रबडी आता चालू केलीत, म्हणजे हे सगळं व्यापारी गणित. कारण मी बघतो की तुमची जी थाळी ती 5 पक्वांना युक्त अशी थाळी असती आणि हे सगळं गणित करत असताना व्यापारी तडजोड कशी केली जाते? असं आहे, रबडी हा विषय असा आहे की प्रत्येकाला आवडते, कारण घरी काय बनवली जात नाही. रबडीला फार घोटावं लागतं, मोठमोठ्या कढयातनं ते दूध घोटून ती रबडी तयार होते आणि अशी काय प्रत्येकाच्या घरी रोज बनवली जात नाही. त्यामुळं रबडी हा विषय फार आवडीचा आणि मग त्यात वेगवेगळे फ्लेवर आम्ही ठेवत गेलो आणि पुणे शहरात सुकांताची रबडी ही अतिशय फेमस झाली. त्यात काही वादच नाही आहे. हे सगळं मेंटेन करायचं म्हणजे आता आपण वारंवार म्हणतो पुणेकर चोखंदळ आहे आणि त्यांना ही सगळी स्वच्छता लागते. म्हणजे तुम्ही भाजीपाला आणण्यापासनं ते पदार्थ बनवून ते गिरायकांच्या ताटापर्यंत जाण्यापर्यंत, तर हे सगळं स्वच्छता मेंटेन कशी करतात? म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर हे सगळं हायजेनिक कसं करतात? कसं आहे, क्वांटिटी आणि क्वालिटी त्याचबरोबर हायजेनिकपणा हे पाळलंच पाहिजे आणि ती स्वच्छता ही फार महत्त्वाची असते. प्रत्येक ग्राहकाला ती आवडते आणि मग त्यावेळेला जर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जर गलिच्छपणा असेल, काही चांगलं नसेल तर मग ते गिराईक त्याच्याकडे लक्ष देणार नाही आणि मग म्हणे अहो तिथं फार घाण असते, असं नको. म्हणून आम्ही स्वच्छता आणि हायजेनिक याच्याकडं इतकं अतिशय बारीक पद्धतीने लक्ष देतो. कारण माझ्या हॉटेलच्या व्यवसायात प्रत्येक फील्डमधले आमचे जे पार्ट आहेत की रबडी बनवणारा वेगळा, भाजी बनवणारा वेगळा, फरसाण बनवणारा वेगळा, तसं साफसफाई करणारे
8-10 लोकांची टीम कायम असते हो हो हो. आणि ती साफसफाईकडे लक्ष ठेवते. कसं असतं, ही थाळी रोज जेवली जाते, जेवताना ती उष्टी होते किंवा काय राहतं, तर तिच्याकडे सुद्धा हायजेनिकपणा करण्यासाठी आम्ही ती गरम पाण्यात उकळून घेतो. वा. सातत्याने गरम पाणी उकळलेलं असतं आणि त्याच्यात ते ताट आम्ही सोडतो की जेणेकरून ते हायजेनिक राहावं. मग खरं तर म्हणजे ह्याच्यावरती जास्त ज्यावेळेस करोना आला त्यावेळेस हे स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांनाच म्हणजे प्रशासनाने पण सांगितलं नाही आणि आपण पण अंगीकारलं. तर ही स्वच्छता तुम्ही अगोदरपासून करत होतात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे करोनामध्ये तुमच्या व्यवसायात काही बदल झाला का? स्वच्छता ही पाळावीच लागते आणि हा हॉटेल व्यवसाय असा आहे की त्यात स्वच्छतेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वच्छता हा विषय पहिल्यापासूनच निगडीत होता. परंतु करोनाच्या काळात जो काही आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जे काय घडलं, जे काय संपूर्ण देशात घडलं, तर त्यावेळेला मग जास्ती काळजी घेण्यात आली. म्हणजे मग त्यावेळेला सरकारी बंधनं बी आली की तुमच्या बाहेर तुम्ही ते हे सॅनिटायझर ठेवलं पाहिजे. मग आम्ही काय केलं की आमचे एंट्री करतानाच दरवाजातच ती सिस्टीम लावून घेतली हो हो. की फवाऱ्याने ती स्वच्छता झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरती फवारणी व्हायची आणि मग तो आतमध्ये यायचा. त्यामुळं ती हायजेनिकपणा जास्ती पाळला गेला. तुमच्या पार्सलचं पण फार मोठं आहे की सुकांताची जर पार्सल थाळी आणली तर ती किमान 1 जणांचं नाही तर 4 जणांचं म्हणजे एका कुटुंबाचं बरोबर पोट भरतं. म्हणजे सुकांता थाळीचं पार्सल खरंच अर्थाने खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे रविवारी जर आपण नोकरदार व्यक्तीच्या घराकडं लक्ष गेलं किंवा जर ओळख असेल तर तिथं तुमच्या लक्षात येईल की ते सकाळी पार्सल मागवतात. रविवारी सुट्टीचा दिवस असतो, त्यातला अर्धा पदार्थ सकाळी खाल्ला जातो आणि अर्धा संध्याकाळी खाल्ला जातो. त्यामुळे पार्सल एका परिवाराला अतिशय पुरेसं असतं. आणि माझं पार्सल आणि पार्सलचं पॅकिंग इतकं काय आम्ही उत्कृष्ट बनवलेलं आहे की पुणे शहरात असं पार्सलचं पॅकिंग कुठं नाही. हायजेनिकपणा तर आहेच आणि तो पार्सलचा आम्ही खास बॉक्स बनवून घेतला कंपनीकडनं आणि त्याच्यात आम्ही तो पार्सल देतो. खरं तर आता हे कॉम्पिटिशनचं युग आहे आणि तुम्ही एवढ्या वर्ष हे सगळं मेंटेन करताय. तर ह्यामध्ये पूर्वीच्या काळी पुण्यामध्ये थाळी प्रकार फार कमी होते, असले तरी महाराष्ट्रीयन होते, गुजराती थाळींचे 1-2 प्रकार होते. परंतु हा 25 वर्षामध्ये हे सगळं मेंटेन करताना तुम्हाला असं कोण कॉम्पिटिटर वाटला का किंवा स्पर्धक वाटला का? असं आहे, कॉम्पिटिटर आपण स्वतःच व्हायचं असा एक आमचा स्वतःचा मान. बरोबर की आपण आपल्या स्वतःची स्पर्धा कर, समोरचा काय करतो त्याच्याशी स्पर्धा करून आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. आपल्यातली स्पर्धा जर जागृत राहिली तर आपण व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकतो, क्वांटिटी देऊ शकतो, क्वालिटी देऊ शकतो आणि ती स्पर्धा आपण स्वतःच चालू करायची जेणेकरून की आपल्या फर्मचं, आपल्या दुकानाचं किंवा आपल्या हॉटेलचं नाव वाढलं पाहिजे. वा. हे सर्व करत असताना आपल्या हॉटेलमध्ये अशा काही मान्यवरांची भेट झाली का की ते खास तुमच्याकडे जेवायला आलेत किंवा त्यांच्या काही अशा आठवणी आहेत का? अगदी सुकांतात मी कोणालाही कधी निमंत्रण न देता एवढ्या सेलिब्रिटी आलेल्या आहेत. विशेष उल्लेख मी आज करेल की लताताई आणि आशाजी खास खिचडी खायला आपल्या हॉटेलला यायचे खास. हे त्यांची एवढी आवडीचा विषय तो की त्या मूगडाळीच्या खिचडीसाठी त्यांचा फोन यायचा की आम्ही येतो. आणि मला अभिमान वाटतो की आशाजी आणि लताजी आपल्या हॉटेलमध्ये, माझ्या हॉटेलमध्ये आल्यात आणि त्यांनी वेळाच वेळा त्याची चव घेतली. हा तर तुमचा एक उद्योजक किंवा व्यापारी म्हणून खूप प्रवास यशस्वीरित्या पार पडला आहे. पण हे करत असताना आपण बऱ्याच संस्थांवरती कार्यरत आहात. वंचित विकास असेल, अशा अनेक संस्था आहेत. तर ह्याचं गमक काय की हे सगळं मेंटेन करून एवढ्या सामाजिक संस्थांना आपण वेळ कसा देता? असं झालं, माझा जन्म झाला तो वाडा 100 उंबऱ्याचा, 100 परिवार राहतात. 7 वाडा म्हणून गणेश पेठेत आहे की जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते विठ्ठलराव सातव, त्यांचं तो वाडा नाव होतं त्यांचं, तर मोठं नाव त्या काळात बॅरिस्टर होते ते. आणि तो 100 उंबऱ्याचा वाडा. त्यामुळं काय झालं की सामाजिक कामात प्रत्येकाच्या सुखदुःखात जावं लागायचं आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी व्हायचो. कोणाच्या घरात काही वाईट घडतं, चांगलं घडतं, आनंद घडतो, अशा वेळेला त्याच्यात भाग घेणं आणि त्या भागातून मला त्या सामाजिक कामाची इतकी आवड निर्माण झाली की त्याच्यातनंच मी सामाजिक कार्यात वाढला गेलो.
पण त्यामध्ये आता वंचित विकास असेल, त्यानंतर तुम्ही बऱ्याच जैन सोशल फाउंडेशन वगैरे असे काम करतात. मला एक खूप म्हणजे आठवती तुमची, की आपण ब्लड डोनेशनवरती एक मीटिंग अरेंज केली होती आणि आपल्या सुकांत हॉटेलमध्ये, आणि त्यावेळेस मी तिथे आलो होतो. आणि त्याच्यावेळेस हे जे ब्लडचे जे काही रेट आहेत ते युनिव्हर्सल नव्हते, म्हणजे जशी गरज तसं ते ब्लडचं पण थोडंसं ब्लॅक मार्केटिंग व्हायचं. तर ह्याच्यावरती आपण त्यावेळी तत्कालीन आपले पालकमंत्री गिरीश भाऊ बापट होते आणि आपण मंत्रालयात जाऊन मीटिंग केली होती. तर तुमचा तो पाठपुरावा आणि त्या रक्तदानाच्या संदर्भातलं थोडंसं आपण सांगावं. रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक दानातलं ते महत्त्वाचं दान आहे आणि रक्तामुळं अनेक जीव असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका रक्तातून आपण वेगवेगळे घटक बी काढतो आणि त्या घटकामुळं अनेकांचे जीव असतात आणि ते इतकं महत्त्वाचं आहे रक्तदान. आणि त्या रक्तदानामध्ये सातत्याने आम्ही गुरुदेव आचार्य आनंद ऋषीजी यांच्या जन्मजयंतीनिमित्त आम्ही ती एक वास्तविक आमच्या स्थानकामध्ये धर्मस्थानकात रक्त सांडणं किंवा जीवजंतू मरणं किंवा जीवजंतूला मारणं हे जरा निषिद्ध मानलं जातं. परंतु आम्ही ॲक्टिव्ह होऊन ॲग्रेसिव्ह होऊन आम्ही समाजाला पटवून दिलं की रक्तदान हे फार महत्त्वाचं आहे आणि आम्ही धर्मस्थानकात रक्तदान चालू केलं. आत्तापर्यंत अक्षरशः 10,000पेक्षाही जास्ती रक्तदानाच्या बॉटल्स आपण गोळा करण्यात यशस्वी झालो. वा. आणि ही जी संघटना आहे म्हणजे रक्तदानामध्ये आपण कायम सक्रिय तर असतातच, परंतु जे रक्तदाते असतात म्हणजे रक्तदान क्षेत्रात जे चळवळी काम करतात यांची पण तुम्ही मोठ बांधली. तर ह्या संदर्भामध्ये थोडं अधिक माहिती दिली, कारण मी ह्या विषयावर काय येतोय, कारण खूप महत्त्वाचा विषय की रक्तदानाची चळवळ उभी राहिली पाहिजे. आपण आज बघतोय की रक्तदानाची किती गरज असते. रक्तदान हे अतिशय महत्त्वाचं आहेच. त्याच्यासाठी रक्तदाता पाहिजेत आणि मग रक्तदाताला जुळवणं किंवा त्याची एक मोठ तयार करणं किंवा त्याचे संबंध वाढवणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण रक्तदाताच नसतील आणि काय होतं की रक्तदानाचं महत्त्व कळल्यानंतर रक्तदानापर्यंत जाऊस्तवर प्रत्येकाच्या मनात भीती असते. बरोबर आहे. की काय होईल, माझं काय होईल, मला काय होईल. मध्यंतरी आपण बघितलं की अमुक होईल तमुक होईल, ते कोविड होईल, अशा पद्धतीने प्रचार वाढत चालले होते. त्यामुळं आम्ही रक्तदानात अतिशय सखोल बाबीत गेलो आणि रक्तदान जास्तीत जास्त कसं घडेल याच्याकडे आम्ही लक्ष घेतलं आणि आम्ही धर्मस्थानकात रक्तदान चालू केलं. हा असा आम्ही एक अतिशय चांगला उपक्रम धर्मस्थानकात चालू केला, याचा मला अभिमान वाटतो. रक्तदानाबरोबरच तुम्ही वंचित विकास जाणीव संघटनेवरती अध्यक्ष म्हणून काम करतायत. खरं तर महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण त्यासाठी संस्था खूप मोठी प्रमाणात काम करते, किंवा रेड लाईट एरियातल्या वस्तीमधल्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं संगोपन असेल. तर ह्या संस्थेविषयी आपण काय सांगाल? वंचित विकासमध्ये आमचे संस्थापक माननीय विलास चाफेकर सरांचा मला फार मोठा आशीर्वाद आणि मला फार मोठं त्यांचा अनुभव मिळाला. ज्यावेळेस मी वंचित विकासमध्ये कार्यालयात जायला लागलो त्यावेळेला अचानक एक दिवशी मी बाहेर आमच्या काही कार्यकर्त्यांशी गप्पा मारत बसलो होतो. मला आतून चाफेकर सरांचा निरोप आला की तुम्ही आत या. मी आत गेलो. त्यांचं एक वेगळं केबिन होतं. आत गेल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की मरल्याच्या तुम्ही व्यापारात सेटल आहात, तुम्ही आता ह्या सामाजिक कामाकडे लक्ष द्या आणि वंचिताच्यासाठी तुम्ही काम करा. माहीत नाही त्यांनी माझ्यात काय गुण पाहिला, मलाही माहीत नाही, परंतु त्यांनी जो मला ते सांगितलं एक आदेश दिल्यासारखा आणि त्याच्यातनं मी ते कार्यरत राहत गेलो. नाही, पण ते जसं मी सांगितलं की ते महिलांसाठी एवढे सबलीकरण करतात. कारण तुळशीबाग मंडळाने सुद्धा आहे ना आत्ता 8 मार्चला महिला दिनानिमित्त जे काय आम्ही महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेतला होता, आरोग्य तपासणी असेल आणि बाकीच्या गोष्टी, त्यामध्ये सुद्धा वंचित विकास भाग घेतलेला आहे. तर महिलांसाठी काय आहेत म्हणजे उद्योजकता होण्यासाठी किंवा तिला अजून काही रोजगार मिळण्यासाठी ह्या माध्यमातून त्या महिलांना त्या गोष्टीची माहिती होईल. तर आम्ही महिलांसाठी विशेष करून काम सातत्यानेच करत असतो की वंचित विकासमधून वंचित घटकालाही मदत झाली पाहिजे. वंचित घटकाबरोबर स्त्रियांना किंवा महिलांना सबलीकरण होण्यासाठी त्यांच्या हातात उद्योग मिळावा, व्यापार मिळावा, यातून आम्ही तो एक मार्ग काढला की तुमचे सबलीकरण झालं पाहिजे आणि उद्योग मिळाल्यानंतर प्रत्येक स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आणि ती उभी राहिल्यानंतर तिचं कुटुंबही भक्कमपणे तिच्या पाठीशी उभं राहू शकतं. अनेक मला वाटतं अँटी करप्शनवरती पण आपण आहात ना, तर अँटी करप्शन हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे.
कारण आपण आता बघतोय की भ्रष्टाचारामुळे भारताची काय अवस्था झाली ती आता थोड्या प्रमाणात कमी होती, तर त्या संदर्भामध्ये काय सांगू शकाल? मी ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटीचा राष्ट्रीय व्हाईस चेअरमन आहे. मी अँटी करप्शनमध्ये अनुभव सांगायचा झाला तर अगदी सुरुवातीला हे जे अभय योजना आली, हां, म्हणजे खरेदी खतामध्ये, हो, महसूल खातं, महसूल खाते. आणि त्या अभय योजनेत मी सहज एक दिवशी काही कामानिमित्त गेलो आणि माझ्या लक्षात आलं की त्या अभय योजनेच्या नावाखाली खूप मोठा भ्रष्टाचार चालू झाला. म्हणजे मग तेच सांगायचे तिथले अधिकारी, तुम्ही असं करा, जुनं साठेखत तयार करा हो, आणि जुन्या साठेखतात तुम्ही ती अमाऊंट दाखवा, आणि मग त्याच्यातनं तो भ्रष्टाचार वाढत चालला. आणि त्यांनी दाखवलं की ह्याच्यामुळे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी कमी बसेल, तुम्हाला कर कमी बसतील. अशा पद्धतीने तो भ्रष्टाचार तिथं लक्षात आल्यानंतर मग मी म्हटलं ह्याच्यात आपल्याला काम करावं लागेल. आणि मग त्या मी भ्रष्टाचार समितीच्याकडे वळलो गेलो आणि भ्रष्टाचार समितीतनं अतिशय चांगलं काम करता आलं. आपल्याला माहिती आहे अगदी रस्त्याने चालताना पोलिसापासून तर फार वरपर्यंत भ्रष्टाचार चालू असतो, परंतु तो का होतो, कशासाठी होतो आणि त्याला कशी रोख द्यायची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग दाखवला पाहिजे आणि केला पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यात महत्त्वाचं आहे. नागरिकांनी नाही केलं तर ते चालूच राहणार. आपण जर भक्कम राहिलो की बाबा नाही माझ्याकडे लायसन आहे, पहिली गोष्ट म्हणजे तो विचारतो लायसन आहे का, मग म्हणतो कागदपत्र आहेत का, मग म्हणतो इन्शुरन्स आहे का, म्हणजे तो मार्ग काढायला बघतो की ह्याच्यात कुठं भ्रष्टाचार करायला मिळतोय. त्यासाठी नागरिकांनी तयार राहिलं पाहिजे आणि हुशार झालं पाहिजे. ही खरं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तुम्ही एवढी चळवळ उभी करताय, तर ह्याच्यावर कधी असा दबाव आला का? कारण आता तुम्ही महसूल खाता फार मोठा विषय होता, मग अशा वेळी तुम्ही जेव्हा काम करताय त्यावेळेस असं तुम्हाला कोणाचं प्रेशर किंवा असा दबाव वाटला का? अगदी या गोष्टी घडतच असतात. भ्रष्टाचार हा विषयच असा आहे की त्यात जर आपण लक्ष घातलं किंवा त्याच्या विरोधात गेलो तर त्याच्यावर दबाव हा येतो. अनेक राजकारण्यांनी प्रयत्न केले असतील, अतिशय मी आता नावं कोणाची घेत नाही, परंतु अगदी मोठ्या पदापर्यंत गेलेले राजकारणी, हो मरल्याच्या ते कशाला तुम्ही हे करता, तुमचं ते काल आम्ही पेपरला वाचलं. अहो म्हटलं नाही, तसं तुम्ही भ्रष्टाचाराला का संधी देता? लोकांना भ्रष्टाचार करायसाठी तुम्हीच संधी उपलब्ध करून देता. त्यासाठी भ्रष्टाचार विरोधात काम हे केलंच पाहिजे आणि ते अतिशय महत्त्वाची जबाबदारी. खरं तर आता व्यवसाय वाढीसाठी प्रशासनसुद्धा स्टार्टअप असेल, वेगवेगळ्या मेक इन इंडिया असेल, अशा पद्धतीनं तरुणांना उद्युक्त करतं की तुम्ही व्यवसायामध्ये या, स्वतःचा व्यवसाय चालू करा. आता आपणही बघतो की नवीन नवीन ट्रेड चालू होत आहेत, मग ते कॅफे असेल, वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स असतील, तर अशा सगळ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? तरुणांनी असे नोकरी हा विषय आहेच, काय प्रत्येकालाच व्यवसाय जमेल किंवा व्यवसायात तो भांडवल गुंतवू शकेल, कारण व्यवसायात भांडवल हे आलंच. भांडवल आलं, कॅपिटल आलं की त्याच्यासाठी पैसा पाहिजे. त्यावेळेला सगळ्यालाच जमेल असं नाही, पण व्यवसायाकडे तरुणांनी जरूर वळावं. नोकरी ही करावी, नोकरी करूनही व्यवसाय करता येतो. असेही बरेच प्रकार आहेत की नोकरी करूनही आपण व्यवसाय, आणि व्यवसायात माणसाची प्रगती होती, व्यवसायात अनेक लोकांशी सातत्याने संपर्क येतो आणि त्यामुळं आपल्याला बऱ्याच गोष्टीची जडणघडण लक्षात येते. हे सगळं तुम्ही व्यवसायाचा एवढा असा मस्तपणे लिहिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबाची साथ किती आहे? माझ्याकडं माझ्या संपूर्ण कुटुंबाची मला अतिशय चांगली साथ मिळाली. मी सांगतो काय की माझ्या आईनी, जिचं नाव कांताबाई, तिने ह्या खऱ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ घडवून आणली. काय झालं, वाड्यामध्ये आमच्या शेजारी शिवाजी महाराजाचे क्लार्क राहत होते. ते एक दिवशी म्हटले, मामीजी, आमच्या आईला मामीजी म्हणते, मामीजी तुम्ही चांगला नाश्ता बनवता, तुम्ही 2000 लोकांचा नाश्ता बनवताल का? माझ्या शाळेत द्यायचा. शेजारीच क्लार्क होते. आई म्हटली मी बनवेल, काही प्रश्नच देतात. मग एक आचारी बोलवला मदतीसाठी, 2 लेडीज बनवल्या. काय बऱ्याच गोष्टी असतात, 2000 लोकांचा नाश्ता बनवायचा, कटिंगपासून सगळं करणं, भाजीपाला आणणं, हे करणं. तर त्या मदतीने तो आम्ही नाश्ता दिला आणि तो नाश्ता एवढा काही चांगला झाला. एक तर योगायोग म्हणा किंवा नशिबाची साथ आहे त्याच्यात, आणि तो नाश्ता एवढा चांगला झाला की त्या शाळेत त्याच दिवशी मला 4 लग्नाची ऑर्डर मिळाल्या. हो. म्हणजे शिक्षक आले, आमच्या मुलीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, तुम्ही केटरिंग घ्या. अशा पद्धतीने मी त्याकडे वळलो. आता ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण, सामाजिक पण बोललो, तर एक सामाजिक मेसेज पण तुम्ही काय द्याल? म्हणजे व्यवसायाला तर तुम्ही सांगितलं तरुणांना,
परंतु मेन आत्ता माझा मुद्दा यायचा की रक्तदानाच्या बद्दल की हा अवेअरनेस तरुणांनी कशा पद्धतीने फॉलो केला पाहिजे. असं आहे, व्यवसायाबरोबर समाजकार्य हे पाहिजेच. प्रत्येकाने समाजकार्यात लक्ष घातलंच पाहिजे, कारण समाजाची सेवा, समाज वाढला तर आपण वाढ बरोबर, आपलं हे शहर महत्त्वाचं आहे. वाढेल, समाज आपला देश वाढेल. वाढेल. आणि नाही तर समाजच वाढला नाही तर आपण कुठून वाढणार. म्हणून समाजसेवेकडं प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे, प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. मग शेजारच्या घरात सुख असेल, दुःख असेल, पलीकडच्या घरात काय चाललं आहे बाबा, त्याला काय मदत करता येते का. म्हणजे मी लहानपणी एक कुठेतरी वाचलं की रस्त्याने जाताना दगड दिसला तर बाजूला ठेवा, ही एक समाजसेवा आहे मोठी. बरोबर आहे. उचलायला काय, तो दगड आहे पायाने फेकला असता, काय केला, पडला असता तर काय फरक नसता पडत. दुसऱ्याची काळजी करणं ही सुद्धा एक मोठी समोरच्यानी बघितल्यानंतर म्हणतो अरे हा दगड त्यांनी उचलला ना, आपण बी कागद बाजूला बाजूला उचलला. करून आणि सवय लागते माणसाला. आता ज्या कट्ट्यावर आपण आलाय ते तुळशीबाग मंडळाने हे सगळं आयोजित केले, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष ह्या वर्षी साजर करते. तर ह्या तुळशीबाग बाप्पाविषयी आपल्याला काय वाटतं? गणपतीवर माझी तर आगाध श्रद्धा आहेच. आपण पाहिलं असेल माझ्या सुकांत हॉटेलमध्ये पंचधातूची गणपतीची मूर्ती आहे. हो, तशीच तशीच मूर्ती माझ्या घरी पण आहे, आणि तशीच माझी दुसऱ्या बंगल्यावर आहे. म्हणजे दुसरं घर नाही, दुसरा बंगला आहे तिथं आहे. एक बंगला घेतलेला आहे तिथे तीच मूर्ती आहे. आणि माझ्या मुलाची अपार श्रद्धा गणपतीवर आहे. तो म्हणजे दगडूशेठला जाताना दगडूशेठचं दर्शन घेऊनच घरी येईल, इतकी त्याची अपार श्रद्धा गणपतीवर आहे. आणि त्यामुळं गणेश सगळ्यांनाच प्रिय आहे. आणि तुळशीबेल बागेच्या गणपतीची महत्ता ही जगात आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. सांगतो तुम्हाला, माझ्याकडं माझ्या सुकांताचं नाव ऐकून रेमंडचे मालक हां आणि त्यांच्याबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री त्यावेळेला परळीकर, हां मनोहर पर्रीकर, बरोबर, ते संरक्षण मंत्री पण होते आपले. हां, ते दोघं जेवायला आलते माझ्याकडे. ओ वा. आणि त्यांनी जेव्हा ती गणपतीची मूर्ती पाहिली ते म्हणले किती सुबक मूर्ती आहे तुमच्याकडची ही, आम्हाला ह्याच्यावर फोटो काढायचे. म्हटलं काढा. आणि त्यांनी ते फोटो व्हायरल केले दोघांनी बी. इतकं त्या गणपतीबद्दल श्रद्धा वाढत गेली सगळ्यांचीच, प्रश्नच नाही. आणि ते जेव्हा जेवायला आले मला इतका आनंद झाला. काय झालं की मी एक दिवशी सहज बसलो, डॉग स्क्वॉड आला आपले. हो. आणि ते आतमध्ये घुसले. अहो म्हटलं मालकाला तर विचारा, ठीक आहे तुम्ही शहरात फिरू शकता, पण ज्याचं दुकान आहे, ज्याचं काय खाजगी त्याला तर विचारा, त्याच्यावर खाजगी आहे ते. नाही आम्हाला ते तर काय सांगायची हे नाही. मग त्यांनी सगळं चेकिंग केलं. त्याच्यानंतर मग ते पोलीस आले, ते डिरेक्टर वगैरे सगळं पाहिलं. मला काही कळायला तयार नाही काय चाललंय. आणि मग मागून जेव्हा भोंगे वाजले, लाल दिव्याच्या गाड्या वाजल्या, तर मुख्यमंत्री साहेब गोव्याचे आणि रेमंडचे मालक आणि त्यांच्याबरोबरचं मंत्रिमंडळ आपल्या हॉटेलला जेवायला आलं. अरे वा 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 वा. मी काय त्यांना मॅनेज केलं नव्हतं की या आमच्याकडे किंवा निमंत्रणही दिलेलं नव्हतं, पण नाव झालेलं आहे. आणि कसं असतं माउथ पब्लिसिटी, एकाकडनं दुसरीकडे जाहिराती तर होतातच, पण जेवढी माउथ पब्लिसिटी होती ना, आता एखादा कार्यक्रम घरात निघाला किंवा वाड्यात निघाला किंवा शेजारी निघाला, अहो कुठं करावं, लगेच शेजारची किंवा बसलेली एखादी गृहिणी म्हणते अहो ते सुकांतात जा छान आहे. मग ही माउथ पब्लिसिटी वाढत जाते. बरोबर, ऑटोमॅटिकली लोकांचा अनुभव आल्यामुळं चांगला अनुभव लोक दुसऱ्यांना कायम शेअर करत असतात. तुम्ही तुळशीबाग गणपतीच्या गणपतीमध्ये कायम दर्शनाला नाही आरतीला येतं? आरतीला आलेलं आहे, 2-3 वेळा आरती झालेली आहे. आपण तुळशीबेल बागांनी मला ती संधी दिलेली आहे आणि दर्शन तर कायम करतोच आपण. आणि याची महत्त्व फार महान आहे. त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर अशी मूर्ती मला नाही वाटत की भारतात कुठे असेल. गणपतीची मूर्ती सगळीकडेच आहे, पण त्याची जी एक प्रसन्नता आहे, त्याची जी एक प्रत्येकाची मूर्ती ही वेगळी आहे. आपली ती गणपतीची सोंड असेल, हे असेल, किंवा जे आपण त्यांना वस्त्र ते मोदक बिदक पाहिल्यानंतर सगळे आभूषणं त्याची सगळं ते आभूषणामुळं ते एकदम प्रसन्न वाटतं. आपले आणि आपलं सामाजिक काम आहे, तुळशीबाग मंडळ पण बरंच सामाजिक काम करतं. आता हे आपले ऋणानुबंध असेच कायम राहणार आहोत. आणि तुम्ही आज व्यापारी कट्ट्यावरती आलेत, इथं पण बरेचसे व्यापारी असे आलेत की दरवेळेस येतात आणि आपले अनुभव सगळेजण ऐकत असतात. तर आपण आता ह्या सगळ्या मान्यवरांकडे पण जाऊयात की त्यांच्या मनात काय वाटते. कारण कसं होतं, इंटरॅक्शन, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही बोलताय, परंतु त्यांना पण वाटतं की आज एवढे विजय कुमार आपल्याबरोबर आहेत, तर आपल्या मनातल्या काही शंका असेल तर मी आपल्या इथलं जे आलेले व्यापारी मान्यवर त्यांना पण विनंती करतो की आपल्या काही शंका असतील तर आपण
दिलखुलासपणे विजयकुमार यांच्याशी संवाद साधावा. नमस्कार. नमस्कार. मी किरण चव्हाण. 2018 साली माझ्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. मी आपल्याकडं एक 65 लोकांना जेवायला आलो होतो. त्यावेळेस माझं बिल झालं होतं 17,300 काय असं बिल झालं होतं. तुम्ही म्हणलं सर 300 रुपये कमी करता का? तर ते काय म्हणले, तुम्ही 65 जण इथं आता डबल पाहिजे तर गुलाबजामची वाटी खावा. पण त्या दिवसापासून मी असं शिकलं की धंदा कसा करावा, म्हणजे जरी मित्र असले, नातेवाईक असले किंवा आपले ओळखीचे असले तरी धंद्यामध्ये मैत्री नसावी. हे तुमच्याकडनं एक मी मोटिवेशन शिकलो. त्या दिवसापासून मी स्फूर्ती घेतली आणि मी तसंच वागायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. कसं आहे, आपण डिस्काउंटच्या बाबतीत असं आहे की प्रत्येकजण ओळखीचा येतो आणि माझ्याकडे मी पाहिलं की फार आमदारापर्यंत फोन लावतात लोक. हो, आम्ही जेवायला आलो, जरा शेटला सांगा ना डिस्काउंट करायचं. मी त्यांना म्हणतो आमदारांना का त्रास देतात? बरोबर आहे. माझ्याकडे डिस्काउंट ही पद्धतच ठेवली नाही, कारण प्रत्येकजण ओळखीचा येतो. हो. आणि मग तुम्हाला एकाला दिला दुसऱ्याला देऊन असं चालणार नाही. नाही. बरोबर आणि मग ती डिस्काउंट सिस्टीम माझ्या हॉटेलमध्ये गेल्या 25 वर्षात मी कधीच केली नाही. आणि त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय हा उभा करण्यात मला खूप आनंद वाटला. नमस्कार. नमस्कार. मी विनायक कदम, तुळशीबाग मंडळाचा उपाध्यक्ष. छोटासाच प्रश्न आहे माझा. तुम्ही म्हटलात की माझी आईपासून ह्या गोष्टीला सुरुवात झाली. तर घरातली प्रत्येक घरात आई असते, आई स्वयंपाक करत असते आणि आपल्या सगळ्या मुलाबाळांना खाऊ घालत असते. आणि तिनं स्वयंपाक केल्यानंतर, खाऊ घातल्यानंतर मुलं जेवतात, आपले मिस्टर जेवतात, सगळे जेवतात. तर तिला ते समाधान वाटतं आणि ती खऱ्या अर्थानं अन्नपूर्णा होते. तर ह्याच्या यशात की आज सुकांताच्या हॉटेल ह्या विषयामध्ये आज आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या हॉटेलमध्ये रोजचे हजारो लोक जेवतात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांचा आत्मा थंड करता. म्हणजे घरात आई ही अन्नपूर्णा. तर मला असं वाटतं की हॉटेलमध्ये तुम्ही आज सगळ्या लोकांना जेवू घालता, तर माझ्या मते खऱ्या अर्थानं तुम्ही पण अन्नपूर्णेचा एक तुम्हालाही मान मिळावा असं मला वाटतं. तर ह्याबद्दल लोकांना जे समाधान मिळतं की चला आज आंब्याचा आमरस प्यालो किंवा स्ट्रॉबेरी हे खाल्ले, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटेल की मला माझ्या हॉटेलमधून लोक सगळे आधी तृप्ततेची ढेकर देऊन येतात बाहेर. आम्ही परवा बाहेर होतो तेव्हा खऱ्या अर्थाने बघितलं की अगदी लोक समाधानाने येतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समाधान मिळते या विषयामध्ये? एक तर आत्मिक समाधान, दुसरी गोष्ट आपल्याला जसं घरामध्ये जेवण मिळतं तसंच हॉटेलमध्येही मिळावं ही संकल्पना मी, माझा मुलगा आणि माझा स्टाफसुद्धा राबवतो. आपण बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल. माझा माणूस 4 वेळा जातो, देऊ का रबडी, देऊ का आमरस, तो म्हणतो नको, नाही तरी आग्रह करतो, कारण तो आग्रहाने वाढतो. त्यात एक आत्मीयता, त्यात एक प्रेम, त्यात एक घरासारखं प्रेम, आईसारखं प्रेम देऊन ते जास्तीत जास्त खाल्लं जावं लोकांच्याकडनं, तर तृप्त व्हावं. आणि त्यांचा जो आत्मतृप्त होतं त्यातच फार मोठं भाग्य मला वाटतं की मी पण तृप्त होतो. मला असं वाटतं की परवा तुमचा जो आग्रह एवढा झाला मला, तो अजून मला म्हणजे आता ह्या सीझनमध्ये मी पुन्हा आमरस खाणार एवढा आग्रह झाला. धन्यवाद साहेब. धन्यवाद. नमस्ते सर. नमस्ते. मी अशोक जाधव, गेले 32 वर्ष हॉटेल व्यवसायात आहे. मला एक छोटासा प्रश्न आहे, एवढा कारभार सांभाळताना तुम्ही फॅमिलीला कसा वेळ देता आणि एवढा मोठा कारभार, रोज हजारो लोक तुमच्याकडे जेवायला येतात, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न तुम्ही कसा सोडवला? हे 2च प्रश्न माझे आहेत. आणि तुम्ही जास्तीत जास्त फॅमिलीबरोबर किती वेळा टूरला आणि गणपतीला बरोबर जोडीने गेलात? घरच्यांच्याकडं, फॅमिलीकडे लक्ष देणं हे आपलं कर्तव्यच आहे. आपण जे काय करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, 2 पैसे मिळवतो, ते सगळं आपल्या फॅमिलीलाही त्याच्यात सहभाग मिळावा यासाठीच असतं. आणि सातत्याने परिवाराकडे लक्ष देणं हे प्रत्येकाचंही काम आहे आणि प्रत्येकाने दिलंच पाहिजे ते. आणि याबरोबर परिवार माझ्याबरोबर इतका जोडलेला आहे की मी जसं सांगितलं की आईने मला ही सुरुवात करून दिली, आईमुळं, त्याप्रमाणे माझा अख्खा परिवार याच्यात जोडला गेलेला आहे. अगदी मुलांपासून अगदी नातू आला तरी हॉटेलला आला की मी हे करू का, ते करू का, किंवा तो पुढे जाऊन कोणाला तरी आग्रह करतो. कारण ते काय संस्कार सुरू झालेले असतात आणि ते वातावरणात ते तयार झालेले असतात. त्यामुळं ते परिवाराकडे लक्ष देणं फार महत्त्वाचंच आहे आणि तो मी वेळ काढतोच अगदी. आणि त्या संस्कारातनंच सोशलकडे वळला गेलो मी की ह्याच्या सुखदुःखाबरोबर आपण लोकांचंही सुखदुःख पाहिलं पाहिजे. आणि मी त्या कार्याकडं, सामाजिक कार्याकडं सातत्याने वळत गेलो. दुसरा प्रश्न, तुम्ही हॉटेल व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कसा करता? असं आहे, कर्मचारी हा पाठीचा कणा जसा आपला आहे तसाच तो धंद्याचा कणा आहे. बरोबर. कारण माझ्याकडे पाहता तुम्ही
की एक माणूस वाढायला त्याच्या दिवसभरात जवळजवळ 1000 चक्रा होत असतील तिथल्या तिथं. भाजीवाला आहे तो एकदाच येऊन थांबत नाही, त्याला यावंच लागतं, जावं लागतं, प्रत्येकाच्या पुढे जावं लागतं. त्यावेळेला त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं, त्याच्या सुखदुःखाकडे लक्ष देणं. अनेक वेळेला मध्ये आपल्याला आठवत असेल आपल्याकडे जेव्हा नदीला पूर आला होता हो. त्यावेळेला माझ्या इथली 2 माणसं वाहून गेली होती त्या पाण्यामध्ये. त्यावेळेला आमच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला. आम्ही मग त्यावेळेला ते ससूनमध्ये जाण्यापासून त्याचं ते पंचनामा अमुक तमुक त्याच्या आणि मी त्याच्या परिवाराकडं राजस्थानला गेलो आणि त्याच्या परिवाराकडे लक्ष दिलं. त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे, आणि मी अक्षरशः त्यांना दर महिना मदत पाठवायचो. कारण काय की तो जरी गेला त्याचा उघडं पडला संसार. बरोबर. ठीक आहे, तो माझा कर्मचारी होता, संपला, हा विषय नाही. शेवटी आत्मीयता ही ठेवलीच पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी प्रत्येक कर्मचाऱ्याकडे बारीक लक्ष. ज्यावेळेस तुमचे कर्मचारी गावाला जातात ती एक जागा शिल्लक राहते किंवा आज 4 कामगार गावाला गेलेत, त्या कमी लोकांमध्ये तुम्ही एवढाच मोठा परत धंदा सेटअप करता, त्या जागी 4 लोक परत भरता. कसं आहे की माझ्याकडे आत्ता 150 लोकांचा स्टाफ आहे. हो हो. आणि ह्यात सगळा स्टाफ, विशेष सांगायचं म्हणजे लोकल स्टाफ नाही. कारण आपल्या पुण्यामध्ये अशी किंवा आपल्या लोकल काम करत नाही. आपल्याकडच्या युवकाला म्हटलं की तो हॉटेलमध्ये येऊन सर्व्हिस करतो, करणार नाही. तो ते करणार नाही. त्यावेळेला माझ्याकडचा अख्खा स्टाफ छत्तीसगडपासून फार अगदी काश्मीरपर्यंत स्टाफ माझ्याकडे, सगळा बाहेरगावचा स्टाफ आहे. आणि तेच हे काम करू शकतात, तेच हे मेहनत करू शकतात. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष देणं हा माझा फार मोठा एक भागच झालेला आहे. आणि मी प्रत्येकाच्या सुखदुःखाकडे लक्ष देतो. नाही सर, ज्यावेळेस ते कामगार गावाला जातात आणि ज्यावेळेस तुमची ती पोकळी निर्माण होती आणि व्यवसाय तेवढाच असतो, व्यवसाय तर कमी होत नाही. सुकांत एवढं मोठं नाव आहे की महाराष्ट्रात पुणे शहरातली लोक मला वाटतं आठवड्यातून 3 वेळा तुमच्याकडे जेवायला आहेत. त्यामध्ये नितीन पंडित 3दाच असतील. पण अशा वेळेस तुमचे कर्मचारी 4 कमी झाले, त्यावेळेस जर सुकांताच्या कस्टमरवर त्याचा परिणाम होतो का? कसं आहे की गावाला जाणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो जातोच. कोणाच्याकडे घरी आई आजारी असते, वडील आजारी असतात, लग्न असतं, हे असतं, 4, 6, 10 कर्मचारी जात येत असतातच. त्याच्यासाठी माझा एक एक्स्ट्रा स्टाफ थोडासा असतो. जसं आता माझ्याकडं 150चा स्टाफ आहे, त्यात एक 10-20 लोक हे जास्तीच आहेत. कारण कसं आहे की हे कधी ना कधी रोजच्या रोज कुणी ना कुणी जातच असतं, कुणी आजारी पडतं, कुणी काय होतं. त्यामुळे स्टाफमध्ये ती कमतरता पडू नये म्हणून आपण एक्स्ट्रा स्टाफ ठेवलेला आहे. आणि जर समजा तसं काय वाटलं तर माझा केटरिंगच्या व्यवसायातला स्टाफ मी इकडे वळवतो. कारण तोही माझा एक 150 लोकांचा वेगळा स्टाफ माझ्याकडं सातत्याने असतो. शेवटचा आणि पूर्णविराम माझ्या प्रश्नाचा, 25 वर्ष तुम्ही सातत्याने या व्यवसायात आहेत. आईने सुरुवात केली आणि बायकोनी साथ दिली, तर 25 वर्षामध्ये बायकोला किती वेळा टूरला घेऊन गेलात एवढ्या मोठ्या व्यवसायातून वेळ काढून? अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण कसं आहे, परिवाराच्या खुशीतच आपली खुशी आहे शेवटी. आणि त्यामुळं मी परिवारात वर्षातनं 1दा-2दा आम्ही फिरायला हे जातच असतो. नुकतंच आम्ही सिंगापूरला जाऊन आलो वा. आणि थोडासा दुबईला पण जाऊन आलो. आमची ताई आहे इथे, माझी कॉलेजमधली आहे, तर दुबईलाही जाऊन आलो. तर ते सातत्याने परिवाराला नेणं, त्यांच्या सुखदुःखाकडे पाहणं, त्यांना मनोरंजन असणं, ह्या गोष्टी ह्या पाळल्याच पाहिजेत. आणि त्यामुळं आपल्यालाही ते बळ मिळतं. घरात म्हणतात ना, जसं सासू सुना चांगल्या राहिल्या तर घर चांगलं राहतं किंवा लक्ष्मी चांगली राहते, तसा तो प्रकार आहे की सगळ्यांना, घरातल्या लोकांना कसं खुश ठेवता येईल याकडे सातत्याने लक्ष दिलंच पाहिजे आपण सगळ्यांनी. नमस्ते, मी प्राध्यापक रघुनाथ कसबे. आपण हॉटेल व्यवसायाच्या बरोबर हडपसरला जे ऋषानंदवन केलेलं आहे, एक पेड माँ के नाम, या संदर्भात थोडीशी माहिती द्याव्यास विनंती करतो. अतिशय चांगला प्रश्न केला. आता आपण तुम्ही पाहिलं टोपीवर लिहिलेलं आहे, एक पेड माँ के नाम. ही संकल्पना उद्या आमचे जयपूरचे आमचे मित्र, ज्यांना राष्ट्रीय ट्री मॅन ही पदवी मिळाली, हो हो हो, विष्णू लांबा, हो, त्यांच्याकडनं ही प्रेरणा आम्ही घेतली, ही एक पेड माँ के नाम. कारण का आता पर्यावरण प्रदूषण एवढं वाढत चाललेलं आहे आणि वाढतच राहणार ते. त्याच्यासाठी झाड लावणं हे फार महत्त्वाचं आहे. मी या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो, आपल्या घरात जसं पहिली तुळशी असायची, आता जागा नाही त्यामुळे तुळशी पण आपण लावत नाही, पण ती लावलीच पाहिजे.
कारण हे पर्यावरणासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला वृक्ष हे लावलंच पाहिजे आणि त्याचे अत्यंत जरूर आहे. आणि प्रत्येकाने जिथं जागा मिळेल तिथे एक झाड लावलं पाहिजे. जिथं मिळेल ते, मग तळजाईला मिळो किंवा टेकडीवर मिळो, पर्वतीत मिळो, कुठेही. आणि त्या झाडाची जोपासना कशी करता येईल. आपण पाहतो आत्ताही काही लोक फिरायला जातात, बाटली बरोबर घेऊन त्या झाडाला पाणी घालतात आणि हे फार महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न, भगवान महावीर जयंती दिवशी आपण पुणे शहरामधून जैन बांधवाकडनं किंवा शहरातून अनेक उद्योजकांकडून, व्यापाऱ्याकडनं धान्य गोळा करता आणि ते ठिकठिकाणी वाटता. त्याची संकल्पना कशी आणि किती दिवसापासून चालू आहे? ही संकल्पना मी 20 वर्षापासून राबवतो. कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक मुठी धान्य ही योजना राबवलेली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते गृहिणीकडे जायचे, घरात जायचे, माई तुझ्या आजूबाजूला पडलेलं पीठ मला दे, आणि ती पिशवीत गोळा करायची आणि त्या पीठातून वसतिगृह चालवायचे. म्हणजे एवढं महत्त्व त्या एक मुठी धान्याला होतं किंवा त्या पिठाला होतं. आणि त्यातून असं लक्षात आलं की एक वेळची भ्रांत खायला बऱ्याच ठिकाणी आहे. मी अनेक हॉस्टेलला भेट देतो, अनेक संस्थेत देतो, वंचित विकासबरोबर मी सातत्याने काम करतो. आपल्याला माहिती, वानवडीला अपंग शाळा आहे, दिव्यांग शाळा आहे. मी पाहिलं त्यांना एक वेळेचे वरण भात मिळणं मुश्किल होते. कारण आता तिथं 350 मुलं आहेत. त्या मुलांना रोजच्या रोज जेवण घालणं, आपल्या घरात 2 माणसाचं जेवण करायचं, त्याच्यासाठी किती आटापिटा असतो. तिथं 350-400 अशा प्रत्येक संस्थेमध्ये जवळून पाहिलं की त्या मुलांना जेवायला व्यवस्थित मिळत नाही. आणि मग लक्षात आलं की आपण हे धान्य गोळा केलं पाहिजे. आणि आमच्या गुरूंनी आदरणीय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी आम्हाला ती संकल्पना सांगितली की तुम्ही रथयात्रेमध्ये, मिरवणुकीत आपण पाहिलं असेल, शोभायात्रेत वेगवेगळे रथ लागलेले असतात. कुणी काय देखावे करतं, कुणी काय करतं, कुणी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या मूर्त्या उभ्या करतात. जैन तीर्थंकरांचे लावतात, जैन तीर्थक्षेत्राचे देखावे करतात. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्याच्यातून आपण जर फिरलो आणि लोकांच्यापर्यंत गेलो तर आपल्याला हे धान्य जास्ती प्रमाणात मिळेल. आणि मग त्याच्यात मी त्या मिरवणुकीत राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी पुण्यप्रधान रथ अशा नावाने मी रथ चालू केला. आणि त्या रथावर आम्ही काय म्हणतो, आम्हाला एक मुठी धान्य आणून द्या. तुमच्याकडे आत्ता धान्य, कारण मिरवणुकीत काही सगळेच घेऊन येत नाही, तर तुम्ही 10, 5, 50, 100, 500 रुपये आम्हाला द्या. आम्ही ते धान्य विकत घेऊ. आणि ते धान्य विकत घेऊन आम्ही हे अनाथ अपंग महिला वृद्धाश्रमापर्यंत पोचू. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आत्तापर्यंत 8 लाख किलो धान्य मी असं वेगवेगळ्या संस्थांना मोफत दिलेलं आहे. आणि ह्या बाबतीत प्रत्येकाने लक्ष द्यावं की जेणेकरून दुसऱ्याला अर्धी भाकर, आपल्याकडे पहिल्यापासून पद्धती की अर्धी भाकर आपण बाजूला काढून ठेवतो. बाबा ती कशासाठी की कोणाला तरी त्याचा उपयोग व्हावा, प्राण्याला हो, पशुला हो, पक्षीला हो, कोणालाही हो, माणसाला हो, तर ते आपण केलंच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. मी नलिनी फाटक. सुकांता, आपण आज जे एवढं मोठं वैभव बघताय ते वैभव ह्या माणसांनी शून्यात निर्माण केलेलं आहे. मी लहानपणापासून हाफ पॅन्टमधनं, आम्ही कॉलेजचे मित्र आहोत दोघंजणं, हाफ पॅन्टमधनं विजय मल्लेजांना पाहिलेलं आहे. कसबा पेठ, गणेश पेठेतनं पूर्वी आपण ऐकलं असेल कायनेटिक होंडा गाडी असायची, स्कूटर. त्या स्कूटरवरती 100 लिटर दूध बिबेवाडीपर्यंत पोचवायचं. इथपासून ह्या माणसाने कष्ट केलेलं आहे. आज जे त्यांचं वैभव दिसतंय हे सुकांत हॉटेल किंवा सुकांत बंगला, त्यासाठी त्यांनी आयुष्यातले प्रत्येक क्षण वेचलेला आहे. त्यांनी आईचं नाव आणि आई आणि बायकोचं नाव ते दिलं सुकांतात. त्यांनी हे लपवले की त्यांचा मुलगा इंजिनियर आहे, पण त्यांनी तो व्यवसाय न करता वडिलांचा व्यवसाय वाढवून देतो. का? आता माझ्या वडिलांनी एवढं वैभव उभं केलं, मी वायाने जायला पाहिजे, मी ती पुढे चालवलं. विजय मल्लेजांवर सांगायला माझ्याकडे इतकं काही आहे की तुम्ही महिनाभर बसलात तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकेल तुम्हाला. वंचित विकास असू देत, महिलांचं कुठलं कार्य असू देत, आपलं घर असू देत, आनंद ऋषीवंताबद्दल असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये एवढं सगळं मंच करून आमचा सगळं कॉलेज मित्रांचा एक ग्रुप आहे, गरवारे कॉलेज म्हणून, गरवारे कॉलेज मित्रमंडळ. तर आमचं महिन्यातनं एक जण तेवढा वेळ काढून एवढं सगळं सांभाळून ते मित्रमैत्रिणींना भेटायला 2 ते 3 तास येतात. महिन्यातल्या दुसऱ्या शनिवारी आम्ही सगळे एकत्र भेटतो. त्याहून दुसरं पुढचं सांगते, तुम्ही कुठल्याही मध्यरात्री त्यांना फोन करा की विजय आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम आहे, तो 10व्या मिनिटाला तुमच्याकडे असेल. मला स्वतःचा अनुभव सांगते. भाऊ माझा पुणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता.
भाऊ सामान्य परिस्थितीला, म्हणजे आपण सामान्यच आहोत सगळे, बरोबर. पण त्यावेळी त्याला 6 ते 7 लाख रुपये खर्च झाला. आम्ही भावंडांनी केला, पण पुढे ब्रेनचं ऑपरेशन झालं होतं. 12 लाख रुपये खर्च होता, शक्य नव्हतं. भाऊ बजाजमध्ये रिटायर झाला होता. ह्या माणसाने माझी 3 दिवस रात्रंदिवस आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे ठिय्या ठोकून मला, माझ्या भावाला मोफत घरी पोहोचवलेला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर विजय मल्लिका तुमच्यासाठी हजर असतील. ही मी त्यांची अगदी जुना लहानपणापासूनची मैत्री म्हणून तुम्हाला ग्वाही देते नक्कीच. कधीही राष्ट्रीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये ते अध्यक्ष आहेत, मीही महिला अध्यक्ष म्हणून काम करते. कुठेही काय प्रॉब्लेम असेल तुम्ही मध्यरात्रीत फोन करा, आम्ही त्यांच्याबरोबर तुम्हाला कधीही हजर आहोत. आणि माझ्या मित्राला 100 वर्षाचं आयुष्य लाभो म्हणून मी त्यांना धन्यवाद. ताईने आठवण केली दुधाच्या व्यवसायाची. 1984ला मी BCom झालो आणि BCom झाल्यानंतर बेरोजगार होतो. त्यानंतर मी कापड दुकान टाकलं. कापड दुकानात अयशस्वी झालो. माझं लाल महलजवळच विजय क्लॉथ एम्पोरियम होतं, उर्शीकर हॉस्पिटल सावतामाळीच्या बाहेर. पण त्या व्यवसायात इतका नुकसान आलं मला की त्यामुळं मी फार खचलो होतो. अशा वेळेला काय करावं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. म्हणतात ना काही गोष्टीला योगायोग लागतो. तर त्यावेळेला अचानक माझी प्रकाश ढेरेंशी गाठ पडली. आमदार साहेब होते, मंत्री होते आणि त्यांचे महाडिक म्हणजे व्याई गोकुळ दूधवाले, त्यांच्याकडे नुकतीच गोकुळची दुधाची एजन्सी आली होती. आणि मग मला त्यांनी, मी एक दिवशी सहज त्यांच्याकडे गेलो. म्हटलं तात्या म्हणतो आम्ही सगळ्यांना माहिती आहे की त्यांना तात्या ओटोपण नाव होतं. तात्या म्हणल्या तू काय सध्या काय कामकाज वगैरे. म्हटलं तात्या बेरोजगार आहे, काय करू. अरे म्हटले दुधाची एजन्सी चालू करणार. आणि मग मी ती सुरुवात केली. म्हणजे 1 लिटर घरपोच करणे, अर्धा लिटर, पाव लिटर, 1 लिटर घरपोच करण्यापासून तर थेट माझा सेल 5000 लिटरपर्यंत गेला. आणि माझ्याकडं हिने आठवण केली ताईने की कायनेटिक होती. कायनेटिकवर मी मागं 2 पिशव्या, मागच्या सीटवर दोन्ही साईडला 2 पिशव्या, मागचे जे स्टेपनी होती त्याला 1 पिशवी, पुढं 3 पिशव्या, असं जवळजवळ 400-500 लिटर दूध घेऊन मी ते सातत्याने तो प्रवास केला. आणि त्यातून खूप अनुभवायला मिळालं, खूप काय. जय गणेश. माझं नाव प्रमोद शांतीलाल छाजेड. मी प्रॉपर खानदेशचा चोपड्याचा आहे. हे विजयकुमारजींची सासरवाडी आणि माझं गाव फक्त 50 किलोमीटरवर. तसेच हे माझे लहानपणापासून म्हणजे पारिवारिक नात्यात पण आहे. परंतु त्यांनी मला एक जय आनंद ग्रुपमध्ये 2005ला त्यांच्यासोबत सामील केलं. ज्या दिवशी त्यांनी मला सामील केलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी मला इतकं भरभरून आनंद दिला की आज मी आता माझ्याकडे आजच्या पोझिशनला महावीर फूड बँक आणि जय आनंद ग्रुपचे एक संचलित जय आनंद ऋषी आनंदवंत सर ह्या 2 संस्थाकडे त्यांनी माझ्यावर इतकं भार टाकला की आम्हाला इतकं भरभरून प्रेम मिळालं की या गेल्या 3 महिन्यामध्ये आम्हाला जयपूरला राज्यपालांनी 2 अवॉर्ड दिले. त्याचा मला इतकं मोठा गौरव वाटतं त्यांच्याकडून शिकायला प्रत्येक कामाला. त्यानंतर इंडियन आयडियल अवॉर्ड असा अवॉर्ड इंडियन आयडॉल अवॉर्ड हरिभाऊ बागडे तिथे त्यांच्या हस्ते तो मिळाला. त्यानंतर त्यांचं दुपारी 2 वाजेपासून माझं जे फोनवर चालू असतं संभाषण, रात्री 2 वाजेपर्यंत झोपेपर्यंत झोपू देत नाही. ते 2 वाजेपर्यंत रात्री समजा मला चुकून झोप आली तरी मेसेज टाकतील. सकाळी 5 वाजेला उठून त्या मेसेजचं मला उत्तर द्यावं लागतं. हे काम करताना मला इतका आनंद वाटतो की मी चोपड्याला सुद्धा 22 तास 365 दिवस 20 तास माझं अडतचं काम असल्यामुळे शेतकरी बांधवांशी 180 शेतकरी खेड्यातल्या बांधवांशी माझे संपर्क. तेच मला आज पुण्यामध्ये यांच्याशी संपर्क झाल्यावर 2 संस्थेला काम करण्याची संधी मिळाली. यांच्याकडून काय काय कामं मला म्हणजे कुठेही उणीत वाटली नाही आणि प्रत्येक गोष्टीला आशीर्वाद. असे आमचे विजय कुमारजी मर्लेच्या यांच्याकडून सगळं काही शिकण्यासारखं आहे. जय जिनेंद्र, जय महाराज. ऋषी आनंदवन बद्दल मी निश्चित सांगेल की ज्यांना सवड मिळेल त्यांनी निश्चित हे हडपसर जवळ कॅनल जवळ ते आपण 6.5 एकरात तयार केलेले आहे कर्करे उद्यानाच्या तिथे. आणि तिथं आम्ही नक्षत्र विहार केले.
म्हणजे प्रत्येक नक्षत्राचं झाड असते, माहिती असेल. 27 नक्षत्र आहेत त्याचे आपल्या 27 झाडे आहेत. बरं. प्रत्येक नक्षत्राचं एक झाड आहे. हे ज्योतिषशास्त्रात तुम्ही उलगडलं पंचांकी त्याच्यात कळेल. तसंच आम्ही तीर्थंकर विहार 24 तीर्थंकर झाले जैन धर्मात. म्हणजे शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर. त्या प्रत्येकांना वृक्षाखालीच मोक्ष प्राप्त झाला किंवा केवळ ज्ञान प्राप्त झालं. तर ते आम्ही तीर्थंकर विहार केलं. ते प्रत्येकाचं झाड ज्या तीर्थंकराला तिथं मोक्ष प्राप्त झाला किंवा केवळ ज्ञान प्राप्त झालं ते झाड आम्ही लावलं आणि त्याला जैन धर्मात फार मोठं महत्त्व आहे. असं ते तीर्थंकर विहार आम्ही केलं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. ध्यान केंद्र बनवलं एक आम्ही, ध्यान केंद्र. ते आपल्याला प्रमिलाताई साखला, ज्यांना मी बाई मावशी म्हणतो, लहानपणापासून आम्ही बरोबर वाढलेलो आहे तिथं घरी, त्यांच्या आमच्या वाड्यातच राहिला होता. त्यांनी ते बनवून दिलं ध्यान केंद्र. आपण अनेक सामाजिक संस्थांवरती काम करता आणि सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो जागतिक प्रश्न आहे की ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण जे आनंदवन उभारले त्याबद्दल आम्हाला अधिक माहिती सांगताल का? जैन धर्मशास्त्रात झाडाच्या मुळाला दुखवणं, पान तोडणं किंवा झाड तोडणं याला थोडंसं आपण पाप शब्द योग्य वाटणार नाही, पण ते असं म्हणलं जातं की झाडाला पण जिवंतपणा आहे. आपण पाहतो पान तोडलं तर त्याच्यातनं चीक वगैरे निघतो, कारण त्याच्यात तो जिवंतपणा सजीव आहे. तर त्याला दुखवायचं नाही किंवा त्याला त्रास द्यायचा नाही असं शास्त्रात सांगितले. पण आमचे आदरणीय उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी आम्हाला एक दिवशी असा सल्ला दिला की म्हटले इथून पुढच्या काळात आपल्याला पर्यावरणाशिवाय पर्याय नाही, प्रदूषणाच्यासाठी आपल्याला काम केलंच पाहिजे. आणि माझे ते गुरु आहेत, त्यांनी मला हाका मारली, विजू इकडे तू एक काम कर म्हटले. आपण धर्मस्थानकात जातो, आपण सामायिक करतो, आपण शास्त्र वाचतो, अनेक उपास तापास आमच्या जैन धर्मात उपास तापास खूप केले जातात, आंबील करतो, सगळं करतो. पण म्हटलं आपल्याला पर्यावरण क्षेत्रात काम करावं लागेल, तर तू ह्या कामात लक्ष दे. म्हटलं गुरुदेव एक झाड लावायला जागा नाही आणि मी कुठे लक्ष देऊ, बरोबर माझ्याकडं तर नाही जागा. नाही म्हटले तू प्रयत्न कर. आणि मग मी प्रयत्नाला लागलो. योगायोग म्हणा, आशीर्वाद म्हणा गुरुदेवाचे. आणि हडपसरला 6.5 एकर जागा मला मिळाली. अरे वा. ही PWDची आहे, पाटबंधारे खात्याची. ती कॉर्पोरेशनच्या उद्यान विभागाने मी चपला घासल्या माझ्या अक्षरशः, पण त्यांच्याकडनं ती भांडून घेतली आणि त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा केला. आणि पर्यावरणामुळं काय झालं आहे की तिथून जो प्राणवायू जातो, प्राणवायूची किंमत आपल्याला कोविडमध्ये कळाली. त्याच्या आधी आपण ठीक आहे हवा येत होती, श्वास घेत होता, इथपर्यंतच होतं प्रत्येकाचं अगदी. पण कोविडमध्ये कळलं की प्राणवायू म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणून. आज तिथं 450 झाडातनं जो ऑक्सिजन बाहेर पडतो आणि आजूबाजूला 5, 50, 100 किलोमीटरवर प्राणी पशु पक्षी मित्र सगळ्यांना तो मिळतो ना. आमच्याकडे सकाळी तुम्ही येताल तिथं इतक्या चिमण्या, इतके पोपट, इतक्या असतात त्यात. आणि ते सगळं इतका आनंद येतो त्या गोष्टीत. आणि खरंच ऋषी आनंदवन हे माझ्या हातून का घडवून घेतलं परमेश्वराने माहीत नाही, पण एक चांगली संकल्पना आम्हाला मिळाली आणि मला खूप आनंद वाटतो की मी त्याच्यात, आणि आमचे प्रमोद छाजेड यांनी त्यात अक्षरशः खूप मदत करतात. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आवडणारी सुकांता थाळीचे विजयकुमार मर्लेजांशी आपण खूप मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे गप्पा मारल्या. खऱ्या अर्थानं त्यांचा व्यवसायाचा प्रवास तर उलगडलाच, परंतु त्यांचं असणारं सामाजिक व्यक्तिमत्वाचं अष्टपैलू व्यक्तिमत्वसुद्धा आपल्याला आज कळलं. अनेक क्षेत्रात ते काम करत आहेत आणि मला असं वाटतं की ह्यांच्यापासून नक्कीच प्रेरणा घेऊन अनेक युवक ह्या चळवळीशी जोडले जातील. ह्या तुळशीबाग व्यापारी कट्ट्यावरती आपण आलात आणि खरंच मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी तुळशीबाग मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष आभार मानतो. आपल्या मंडळाचे अध्यक्ष विकास पवार आणि उपाध्यक्ष विनायकजी कदम यांना विनंती करतो की आपण मर्लेजा साहेबांचा तुळशीबाग मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. मी तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आभारी आहे की ज्यांनी मला ही सुवर्ण संधी प्राप्त करून दिली. आणि मी आज लाखो लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचेल, आधीच लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि अजून लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, याबद्दल मी आपल्या मंडळाचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. मोरया मंगलमूर्ती.
तुळशी बागेचा गणपती आला, तुळशी बागेचा गणपती आला, महागणपती